उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने स्वागत आहे। सामना या ठिकाणी सुरू होतोय। पंचक्रोशी फोंडा विरुद्ध कलेश्वर नेरूर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील। कणकवली तालुक्यातील एक संघ तर दुसऱ्या बाजूने कुडाळ तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील। पहिली चढाई पंचक्रोशी फोंडा संघाची। तसेच या ठिकाणी चेनोनगावचे सुपुत्र तुषार नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। आमचे मित्र तुषार उर्फ बाबू या टोपण नावाने ते प्रसिद्ध आहेत। पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे। निखिल, पहिली चढाई एमटीडीची संघाचा फोंडा संघाच्या माध्यमातून, त्यानंतर पुन्हा एकदा रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो संकेत गाडी रेडर आहे। रेड मोर्चावरती सामन्यात कमाल केली होती। रेडिंग डिपार्टमेंट देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले होतं। तसेच आमचे मित्र श्यामा मळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। नेरूर गावातील आमचे मित्र कबड्डी प्रेमी, तसेच मळगावातील आमचे मित्र आशू बंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। तसेच कबड्डी खेळाडू पिंगुळी गावचे सुपुत्र पराग वालावलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। तसेच नेरूर वागतवडी येथील कबड्डी खेळाडू आमचे मित्र कुणाल गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। दोन्ही संघ अजून देखील पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती। रेडर आपल्याला पाहायला मिळेल सूरज आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती। पहिला गुण आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख दर्शन पाहायला मिळतो या रेड वरती। दर्शन मयेकर पहिलाच गुण आपल्याला पाहायला मिळतो। गुणसंख्येचं खातं खोललं जात आहे। श्री गणेश होतोय गुणसंख्येचा कलेश्वर नेरूर संघाच्या। जर्सी नंबर 23 गौरव चावकर रेडर आहे। रेड मोर्चावरती डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न, फुल ऑन स्क्वॉड। अजून देखील पंचक्रोशी फोंडा संघ पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत आहे। समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न, एका गुणाचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1 विरुद्ध 1। पहिला टच पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो पंचक्रोशी फोंडा संघासाठी। सूरज पुन्हा एकदा पाहायला मिळेल रेडर रेड मोर्चावरती। जर्सी नंबर 11 जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती। पुन्हा एकदा बोनसचा टेप पाहायला मिळाला आहे, तो म्हणजे राईट कॉर्नर वरती येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही। पुन्हा एकदा जाता बोनसचा प्रयत्न पाहायला मिळतो। शेवटच्या 10 सेकंदांचा बजर त्या ठिकाणी वाजतोय। बोनसचा प्रयत्न पाहायला मिळालाय। लाईट कट त्या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तरा दाखल रेडर आपल्याला पाहायला मिळेल रेड मोर्चावरती। रेडर आपल्याला पाहायला मिळतोय सागर राणे हा रेडर रेड मोर्चावरती। 1 विरुद्ध 1 असा सामना आपण पाहताय। पहिल्या मधील काही मिनिटांचा काही सेकंदांचा हा वेळ समाप्त झालाय। त्यानंतर पुन्हा एकदा एमटीडीची संघाचा फोंडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे कलेश्वर नेरूर संघाचा चढाईपट्टू प्रत्युत्तरा दाखल पंचक्रोशी फोंडा संघाच्या मैदानामध्ये फुल ऑन स्क्वॉड पंचक्रोशी फोंडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 1 विरुद्ध 1 दोन्ही संघ डू ऑर डाय रेड वर खेळण्याचा इरादा पाहायला मिळतात। सुरुवाती सावध खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। काय घडेल या रेड वरती, समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न बसलाय। एका गुणाचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून। दुसरा गुण कलेश्वर नेरूर संघासाठी। बटे बॉय आपल्याला पाहायला मिळतोय। स्वप्नील कोकरे आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती। काय घडेल, कशा प्रकारे खेळ स्वप्नीलच्या माध्यमातून होईल हे पाहणं मात्र महत्वपूर्ण आहे। 2 विरुद्ध 1 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय रेड मोर्चावरती। फुल ऑन स्क्वॉड बोनस गुण फोंडा संघासाठी। ऑफिशियल टाइम आउट सुद्धा पुन्हा एकदा सामना सुरू होतोय। 2 विरुद्ध 2 असा गुणफलक मैदानावर पाहायला मिळतो। जर्सी नंबर 11 सूरज पुन्हा एकदा रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळेल। 2-2च्या 3 6 विरुद्ध 1 असा सामना। बॅकिंग करण्याचा प्रयत्न राईट कॉर्नरच्या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा प्रेशर बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो रेडरच्या माध्यमातून। जाता बोनसचा अटेम्प्ट, बोनसचा प्रयत्न हा प्रयत्नच राहील आहे। पुन्हा एकदा लाईन कट पाहायला मिळाले। एमटीडीची सांगता गुणसंख्या पुन्हा एकदा जैसे ते 2 विरुद्ध 2 असा गुणफलक। स्वप्नील कोकरे पुन्हा एकदा पाहायला मिळतो रेड मोर्चावरती। मागच्या चढाईत 1 बोनस गुण स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता। तशाच प्रकारे या रेड मध्ये देखील बोनस पॉईंट मिळेल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण। पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रयत्न जायला रेडर देखील माघारी परतलाय।
एमटीडीची सांगता जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा पाहायला मिळतोय रेड मोरच्या वरती. सूरज बॅक टू बॅक रेड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सावध खेळ, दोन्ही संघांच्या माध्यमातून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2-2च्या 3च्या इन मैदानामध्ये प्रेशर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरवरच्या खेळाडूवरती प्रेशर बनवला जातो. जाता जाता बोनसचा प्रयत्न, सक्सेसफुल बोनस गुण कलेश्वर नेरूर संघासाठी. 3 विरुद्ध 2 असा गुणफलक. पुन्हा एकदा जर्सी नंबर 23 गौरव जावकर रेडर आहे रेड मोर्चा वरती. काय घडेल या रेड वरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. फुल ऑन स्क्वॉड 7 विरुद्ध 1, 1 विरुद्ध 7 असा सामना मैदानामध्ये. पुन्हा एकदा लाईन कट बोनसचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. लाईन कट पाहायला मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा एमटीडी सांगता गौरव सावकरच्या माध्यमातून वॉक लाईन काय पार केली आहे. संकेत बऱ्याच दिवसांनी कबड्डीच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. टाइमपास करण्याचा प्रयत्न, वॉक लाईन पार केली आणि त्यानंतर टाइमपास करण्याचा प्रयत्न मिड लाईन जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतण्याचा देखील इरादा असेल रेडरचा. रेडर देखील माघारी परतलाय. एमटीची सांगता आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल स्वप्नील कोकरे. डू ऑर डाय रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो. हुटर वाजलाय. धोक्याची घंटा रेडरसाठी. रिस्क घ्यावी लागेल रेडरला. पॉइंट पात्र कोणत्या बाजूने असेल हे पाहणं मात्र महत्वपूर्ण आहे. पॉइंट तर पाहायला मिळेल. अँगल होल्ड आणि त्यानंतर डिफेन्स आलेला सपोर्ट. टॅकल सक्सेसफुल. बोनस गुण तर मिळालाय फोंडा संघासाठी. गुणसंख्या 3 विरुद्ध 4, 4 विरुद्ध 3 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळेल रेड मोर्चावरती. 2-2च्या 2च्या इंटर मध्येच एक खेळाडू, 2 खेळाडू बाहेर आहेत. ते म्हणजे पंचक्रोशी फोंडा संघातील दोन खेळाडू बाहेर आहेत, साई आणि स्वप्नील कोकरे. त्यानंतर रेडर आपल्याला पाहायला मिळतोय रेड मोर्चावरती. सागर राणे आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. पुन्हा एकदा एमटी8ची सांगत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय रेड कलेश्वर नेहरू संघाचा चढाईपट्टू पाहायला मिळतोय. 5 विरुद्ध 1 असा सामना. मैदानामध्ये 5 खेळाडू बाकी आहेत. टच पॉइंट घ्यावा लागेल. बोनस तर यावेळेस ऑफ असेल का टच पॉइंट घेतला जाईल आणि डू ऑर डाय रेड आहे. जर्सी नंबर 17 रेडर आहे रेड मोर्चावरती. काय घडतंय या रेडवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. अँगल होल्ड आणि समोरून आलेला डिफेन्सचा सपोर्ट. सक्सेसफुल टॅकल पंचक्रोशी फोंडा संघासाठी. गुणसंख्या 4 विरुद्ध 4 बरोबरीत चाललेला सामना आपण पाहताय मैदानामध्ये. जर्सी नंबर 23 पुन्हा एकदा पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. गौरव जावकर रेडर आहे रेड मोर्चावरती. डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न रेडर्सच्या माध्यमातून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोरून ब्लॉक सक्सेसफुल टॅकल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कलेश्वर नेरूर संघाचा गुणसंख्या 5 विरुद्ध 4 एका गुणाची नाममात्र आखाडी. जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. 5 खेळाडू बाकी आहेत. जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. काय घडेल या रेड वरती? का पॉइंट घेतला जाईल, टच पॉइंट घेतला जाईल का एमटीएने सांगता केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. 4 विरुद्ध 5 असा गुणफलक. शेवटच्या 10 सेकंदांचा बजर वाजतोय. रेडर देखील माघारी परतलाय. एमटीएची सांगत आली. त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर पंचक्रोशी फोंडा संघाचा खेळाडू जर्सी नंबर 16चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. फुल ऑन स्क्वॉड कलेश्वर नेरूर संघाच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रेडर देखील माघारी परतला. एमटीएची सांगता आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल बॅक टू बॅक रेड वरती. जर्सी नंबर 11 सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. 5 खेळाडू बाकी आहेत. 5 विरुद्ध 1 असा सामना. डिफेन्स मध्ये 5 खेळाडू आहेत. एका कॉर्नर वरती 1 खेळाडू तर 2-2च्या 2च्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा माघारी परतण्याचा देखील इरादा असेल. शेवटच्या 10 सेकंदांचा बजर या ठिकाणी वाजतोय. रेडर देखील माघारी परतला. त्यानंतर पुन्हा एकदा सागर आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. बोनससाठी परफेक्ट बोनस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गुणसंख्या बरोबरीत 5 विरुद्ध 5. थर्ड रेड सिद्धे सांगणे रेडर आहे रेड मोर्चावरती. थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळेल. काय घडेल या रेड वरती? पॉइंट घेणं अनिवार्य असेल. मैदानामध्ये टॅकल सक्सेसफुल.
सक्सेसफुल टॅकल मैदानावरती. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. सुनील कोकरे रेडर आहे रेडर बोर्डच्या वरती. 6 विरुद्ध 5, 5 विरुद्ध 6 असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील जर्सी नंबर 8 टॅकल इनिशिएट करतोय. डिफेन्स आलेला सपोर्ट टॅकल सक्सेसफुल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कलेश्वर नेरूर संघाचा बरोबरीत चाललेला सामना 6 विरुद्ध 6. पहिल्या ॲपचा खेळ प्रगतीपथावर. काही मिनिटांचा खेळ झालाय समाप्त मैदानामध्ये आणि त्यानंतर जर्सी नंबर 11चा चाळीपट्टू आपल्याला पाहायला मिळेल रेड मोरच्या वरती. 2-2च्या 2 चैन तर लेफ्ट कॉर्नर वरती जर्सी नंबर 8चा चाळीपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. टो टच करण्याचा प्रयत्न. त्यानंतर शेवटच्या 10 सेकंदांचा बजर वाजतोय. माघारी परतलाय रेडर. एफटीएची सांगता गुणसंख्या जैसे ते 6 विरुद्ध 6. मैदानावर उमरमाळा ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावकर यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र मितेश वालावकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत उमरमाळा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जर्सी नंबर 15 पुन्हा एकदा पाहायला मिळतो रेड मोर्चा वरती. माघारी परतलाय रेडर. पहिल्या ॲपचा खेळ झालाय समाप्त. बरोबरीत चाललेला सामना 6 विरुद्ध 6. पहिला